महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट। महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी सदृश ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। मुसळधार पावसानं लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत। तेलीगल्ली भागाला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका। बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी केळी, संत्रा बागेसह कांदा पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। राज्यात पावसात 8 जणांचा मृत्यू। राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अहवाल समोर। बचाव कार्यासाठी ठिकठिकाणी एनडीआरएफच्या 18 टीम तैनात। बीडच्या गढी पुलावर भीषण अपघात। भरधाव ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू। गाडी डिवायडरला धडकल्यानंतर एका अपघातातून सर्वजण बचावले, मात्र मागून आलेल्या ट्रकनं चिरडलं। ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय? एकाकडे 0 आमदार तर दुसऱ्याकडे 20। उद्धव आणि राज ठाकरे युतीच्या चर्चेवर नारायण राणेंची टीका। मिठी नदी गाळउपसा घोटाळ्याप्रकरणी डिनो मोरिया अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात। आरोपी केतन कदम आणि मोरिया बंधूंमध्ये अनेक फोन झाल्याचं निदर्शनास। काल डिनोची ईडी चौकशी। डिनो मोरियाचे पंतप्रधान मोदींसोबत फोटो आहेत। आदित्य ठाकरेंचा निशाणा, तर डिनो मोरिया मातोश्रीची सून, आदित्य ठाकरेंचा बेटर हाफ नितेश राणेंचा पलटवार। राज्यात 66 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। एकूण आकडा 325 वर। सर्वाधिक 31 रुग्ण मुंबईत। कोरोनामुळे देशात 11 तर राज्यात 5 मृत्यू। सीबीडीटीकडून आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ। आता 15 सप्टेंबरपर्यंत आयकर रिटर्न दाखल करता येणार।